तर मित्रांनो नमस्कार. पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता पारूने सगळ्यांना माहिती झालेलं असतं की हा प्लॅनिंग फक्त दिशाचीच होती. त्यानंतर मग दिशाचा प्लॅन फसलेला असतो. त्यानंतर दिशा मात्र पुन्हा एकदा प्लॅनिंग करते. त्यानंतर दिशा मात्र पारूचं जिथे किचन असते त्या किचनमध्ये परत एकदा जाते आणि तिने त्या डब्यामध्ये काहीतरी नेलेलं असतं. दिशा जेव्हा त्या किचनमध्ये जाते तेव्हा मात्र तिथे कुणीच नसतं. बाकीच्या बायका पण बाहेरच असतात, बाहेरच काहीतरी काम करत असतात. पण तेवढ्या वेळामध्ये आता दिशा विचार करू लागते आणि तो डब्बा हातात घेऊन म्हणू लागते, या बावळट मुलीने आता मला चांगलीच अक्कल शिकवली आहे ना. बघ आता आतापर्यंत तर तिला मी खूप काही केलं आहे, पण आता मी तिच्या कस्टमरला पण माती खायला लावणार आहे. आता त्यानंतर दिशाने जे काही त्या डब्यात आणलेलं असतं ते मात्र ती त्या मिरची पावडरमध्ये मिक्स करणार असते. पण तेवढ्याच वेळात मात्र त्या बाहेरून बायका येतात आणि दिशाला मात्र लगेच डायरेक्टली पकडतात आणि म्हणू लागतात की तू काय करत होती. दिशा तर खूपच घाबरून जाते. तिला कळत नसतं आता दिशाचा प्लॅन तर फसलेला आहे. त्यानंतर दिशा विचार करू लागते, पाठीमागं पण प्लॅन केला तर त्या माणसाने डायरेक्टली माझं नाव सांगून दिलं, तेव्हाही माझा प्लॅन फ्लॉप झाला. आता त्यानंतर त्या बायका डायरेक्टली दिशाच्या हाताला पकडता आणि म्हणू लागता, काय गं इथे तू काय करत होती, तुला इथे येण्याची गरजच काय. मात्र त्या माणसाची बायकोच असते, कारण की ज्या माणसाला दिशाने पैसे दिलेले असते त्या माणसाचीच ती बायको असते. त्यानंतर सगळ्याजणी तिला विचारू लागतात की तू इथे काय करत होती, आम्हाला खरं खरं सांग. पण दिशा मात्र काहीच बोलत नाही, ती शांतच उभी राहते. त्या बायका मात्र जसं काही तिच्यासोबत भांडण खेळते असं तिला विचारत असतात. दिशाकडं शब्दच नसता बोलण्यासाठी. त्या म्हणू लागतात, तू जर आम्हाला सांगितलं नाही ना आणि परत जर असे कारनामे केले ना तर आम्ही त्या पारू मॅडमला आणि आदित्य सरांना सांगून टाकूया. आता दिशाला वाटत असतं की आताच कुठं माझं सत्य घरच्यांसमोर आलं होतं. आता परत जर ह्या बायकांनी हे सांगितलं तर माझं तर काही खरंच नाही. मग ती बावळट अहिल्या मला मात्र घराच्या बाहेरच काढून टाकील. आता त्यावेळी दिशा विचार करते, आता यांना नेमकं हँडल कसं करायचं. दिशा विचार करत असते, पण त्या बायकाचं मात्र विचारणं चालूच असतं. कारण की पारूनं आत्ताच कुठं तिचं किचनमध्ये तो गॅस लीक झाल्यामुळे तिचं किचन मात्र सगळं काही उद्ध्वस्त होणार होतं. पण परत मात्र तिनं तिच्या हिमतीच्या जोरावर पुन्हा एकदा ते किचन चालू केलेलं असतं. त्याच्यामुळे दिशाला तर ते आवडलेलं नसतं. दिशाने अहिल्याकडून चॅलेंज घेतलेलं असतं की मी ना पारूचं ते टिफिन सर्व्हिस बंद करीन आणि माझं टिफिन सर्व्हिस मी तुम्हाला चालू करून दाखवेल. बघा नाही तर तुम्ही त्या बावळट मुलीचा ना मी हा बिझनेस बंद करून नक्कीच दाखवेल. अहिल्याकडून दिशाने चॅलेंजही घेतलेलं असतं. पण मात्र दिशाचे एक एक प्लॅन फसतच आले. तिचा एकही प्लॅन मात्र सक्सेस होत नाही. तर मित्रांनो बघूया काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.